पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार सुरेश म्हात्रेंनी केला। 2012च्या करारात 2015चे स्टॅम्प पेपर आणि 2018चा फोटो वापरल्याचं सुरेश म्हात्रेंनी सांगितलं। MMRDAनं परवानगी नाकारली असून कोर्टानं या बांधकामाला बेकायदेशीर ठरवत स्टे दिलाय। सुमित पुरुषोत्तम पाटील, देवेश पुरुषोत्तम पाटील आणि सिद्धेश कपिल पाटील यांना 20 कोटी 12 लाख मोबदला देण्यात आला होता। मात्र 6 जून 2024 रोजी फेरमूल्यांकन करून पुन्हा 196 कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला। त्यामुळे बुलेट ट्रेन प्रोजेक्टमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप खासदार सुरेश म्हात्रे यांनी केलेला आहे। बुलेट ट्रेन हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टमध्ये काही करोड रुपये हे बोगस पेपर बनवून लाटलेले आहेत, बोगस व्हॅल्युएशन दाखवलेले आहेत। काही 100 करोडचा भ्रष्टाचार हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये झालेला आहे। याची सगळे पेपर तर मी त्यांना मेल करणार आहे, जमल्यास अधिवेशनात प्रत्यक्ष भेटणार देखील आहे। परंतु हा सगळा जो खूप मोठा असा भ्रष्टाचार आहे कुठल्याही परिस्थितीत चव्हाट्यावर आला पाहिजे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।